पीओपींच्या गणेश मूर्तीवर बंदी कधीपासून असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला केलाय। 3 आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत। राज्य सरकार दरवर्षी बंदीची भूमिका घेते मात्र अंमलबजावणी करत नाही असंही हायकोर्टाने आपला जे काही मत नोंदवल्याचं पाहायला मिळतंय। पर्यावरणवाद्यांचा शाडू मातीच्या मूर्तिकारांचा हायकोर्टामध्ये याचिकेतून आरोप झालेला होता आणि त्यानंतर आता एक सवाल या ठिकाणी हायकोर्टाने केला आहे आणि पीओपींच्या गणेश मूर्तीवर बंदी कधीपासून घालणार असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला केलाय। कारण गणेश उत्सव अगदी काही दिवसांवर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मूर्तींची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते मात्र पीओपीच्या मूर्ती या पर्यावरणासाठी घातक असतात त्यामुळे या मूर्तींवर कधीपासून बंदी घालणार असा सवाल हायकोर्टाने केलाय। बंदीची भूमिका घेतली जाते मात्र त्याच्यावर अंमलबजावणी केली जात नाही असंही हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे। तर पर्यावरणवाद्यांचा शाडू मातीच्या मूर्तिकारांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यामधून आरोप करण्यात आले होते। पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा राज्य सरकारने शेजारील राज्यांकडून शिकावा। कर्नाटकात पीओपी मूर्तीसाठी 5 लाखांचा दंड आहे असं सुद्धा कोर्टाने म्हटल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।